मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनेहि। नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरवरून आज आपणास कालसर्प दोष पूजा बद्दल माहिती देणार आहे की कालसर्प दोष पूजा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये हे कोणत्या प्रकारे संपन्न केली जात असते आणि जेव्हा आपण विधी करायला येतात तर तेव्हा आपल्याला काय काय तयारी करून यावी लागते याबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रदान करणार आहे। कालसर्प दोष पूजा याचे प्रत्येक महिन्यामध्ये काही विशिष्ट मुहूर्त असतात आणि मुहूर्ताप्रमाणे हा विधी संपन्न केला जात असतो। जेव्हा आपण विधी करायला येतात तर पुरुषांसाठी पांढऱ्या कलर मध्ये नवीन धोतर उपरण हे कपडे घेऊन यायचे आणि पुरुषांना जर विधी करायची असेल तर हेच कपडे घालून पूजा विधीला बसायचं आहे। त्याच प्रकारे जर स्त्रियांना विधी करायचे असेल तर त्यांच्यासाठी काळा, निळा, हिरवा हे 3 कलर सोडून कोणत्याही दुसऱ्या कलरचे साडी किंवा ड्रेस घेऊन येऊ शकतात किंवा पांढऱ्या कलरचे ही कपडे चालतील आणि हेच कपडे घालून स्त्रिया सुद्धा पूजन कार्यास बसू शकतात। कालसर्प विधी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये 2 प्रकारे केली जात असते। एक तर सामूहिक विधी असते ज्यामध्ये 20 ते 25 जोडपे एकत्रित बसून पूजन कार्य हे संपन्न करत असतात आणि दुसरी वैयक्तिक पूजा असते ज्यामध्ये आपण एकटे बसून संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने विधिविधानरित्या पूजन कार्य संपन्न करत असतात। कालसर्प पूजा विधीला पूर्ण करण्यासाठी साधारणतः 3 ते 3.5 तासाचा कालावधी लागत असतो। पूजन कार्य पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे कुशावर्त कुंड आहे गोदावरी मातेचं, तिथे जाऊन आंघोळ करायचंय आणि आंघोळ झाल्यानंतर घातलेले संपूर्ण कपडे सोडून द्यायचं। त्यासोबत पूजन कार्य संपन्न झाल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला सर्प प्रतिमा दिली जाईल, ती सर्प प्रतिमा सुद्धा त्या कुंडामध्ये विसर्जन करायचंय आणि त्यानंतर भगवंत त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून मग तुम्ही तुमच्या स्थानी जाऊ शकतात। जो कोणी व्यक्ती अशा प्रकारे विधिविधानरित्या पूजन कार्य पूर्ण करत असतो त्याच्या जीवनातले कालसर्प दोष हा पूर्णता नाहीशी होतो आणि त्याच्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या मनोवांछित फळांची त्याला प्राप्ती होत असते। तो जो काय संकल्प, जी काय मनोकामना घेऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये येत असतो त्याच्या संपूर्ण मनोकामना भगवंत त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने पूर्ण होत असतात। कालसर्प दोष पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करून हवी असेल तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरावरती आपण संपर्क करू शकतात की आम्ही तुम्हाला संपूर्ण कालसर्प दोष पूजा विधीच्या बद्दल माहिती देऊ आणि तुमची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करून देऊ। बोले त्र्यंबकेश्वर भगवान की जय।